नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपला टॉपिक आहे डिस्कशनचा लेटर सिरीज, पण ती रिपीटेड सिरीज आहे. अक्षरमाला आपण करतोय, पण अक्षरमालेमध्ये हा वेगळा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सत्राच्या अनुषंगाने तुमचं स्टाफ सिलेक्शन मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर देखील तयारी होणार आहे. म्हणजे पोलीस भरतीमध्ये तर हे प्रश्न विचारले जातात, पण स्टाफ सिलेक्शन मध्ये देखील या प्रश्नांचा समावेश केलेला असतो. खूप काळजीपूर्वक आजचं सत्र अटेंड करा. मागचे सत्र पण तुमचे झालेले आहेत, त्या सत्र जर तुमचे मिस झाले असतील तर ते सत्र बघा. कोणतंही सत्र मिस करू नका. फार महत्वाच्या गोष्टी तुमच्या या प्रत्येक सेशन मध्ये डिस्कस केल्या जात आहेत. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. पेपर पेन्सिल घेऊन बसा, म्हणजे आपल्याला देखील प्रश्न सॉल्व्ह करता येतील. मी प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 60 ते 90 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतोय. तर त्या वेळेमध्ये आपल्याकडून पण काहीतरी विचार झाला पाहिजे. सुरुवातीचे 2-3 प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे हे मी तुम्हाला नक्की सांगतो, आणि त्यानंतरच्या प्रश्नांवर तुम्ही स्वतः काम करा. नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये काही ना काही यश मिळणार आहे. आता बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आल्याने आपल्याला क्रम पूर्ण करायचा. याची पद्धत समजून घे बघा पहिल्यांदा कशी आहे. कालचा प्रकार आणि आजचा प्रकार हा टोटली वेगळा आहे. तर याच्यामध्ये पद्धत अशी असते बघा, पहिल्यांदा इथं या मालिकेमध्ये किती आले ती पदांची संख्या मोजा. पदांची संख्या तुम्हाला मोजायची, किती पद आलेत बघा. आता पद किती आहेत बघा, एक, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12. 12 पद आहेत. तर आता 12 पदांची फोड मी बघा कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे, एक तर मी 3-3 पदांचे 4 गट करेल, नाहीतर मी 4-4 पदांचे 3 गट करेल, आणि शेवटी मी 2-2 पदांचे 6 गट पण करू शकतो, पण 6-6 पदांचे 2 गट असे वेगवेगळे करू शकतो. पहिल्यांदा आपण 3-3 गटांचे 3-3 पदांचं एक गट बनवू, म्हणजे सी डी डी, नंतर डॅश सी डी, ही आपल्याला दिलेली शृंखला आहे. तर आता मी याचे 3-3 गट बनवतो, 3-3 पदांचे गट बनवले. तर हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट. काही लॉजिक सापडतंय का बघा. म्हणजे काय असतं बघा, हे सर्वच गट हे कसे येतात, सारखे येतात बऱ्यापैकी वेळेस. पण आपल्याला इथं काही लॉजिक दिसत नाहीये, म्हणून लॉजिक आपल्याला इथं काही दिसत नाही, म्हणून आपण थोडासा आपला विचार बदलवू आणि आपण 4-4 गट, म्हणजे हे काम करत नाहीये, तर 4-4 पदांचे आपण त्या ठिकाणी गट बनवू. ओके, 4-4 पदांचे गट ही ऑलरेडी तुम्हाला दिलेली शृंखला आहे. ही ऑलरेडी तुम्हाला दिलेली शृंखला आहे बघा. 1-2-3-4 पहिला, तर 1-2-3-4 दुसरा, आणि हा तिसरा गट. आता बघा कसं शोधायचं. या गटाचा शेवट सी ने झाला, या गटाचा शेवट सी ने झालाय, म्हणजे तिघ गट सारखे असायला पाहिजे. तर या गटाचा शेवट पण सी ने व्हायला पाहिजे. आता हा गट पूर्ण होऊन गेला तुमचा, पूर्ण झाला, म्हणजे हाच गट सर्व ठिकाणी रिपीट झालेला असेल. मग बघा इथं सी आहे, डी आहे, डी आहे, म्हणजे इथं डी भरावं लागेल, इथं सी भरावं लागेल. कोणत्या कोणत्या रिकाम्या जागा भरल्यात तुम्ही, ही पहिली रिकामी जागा भरली, ही दुसरी रिकामी जागा, आणि ही तिसरी रिकामी जागा, म्हणजे तुमचं उत्तर सी डी सी हे यायला पाहिजे. म्हणजे हा क्रम पूर्ण होण्यासाठी सी डी सी तुमचा पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. लक्षात घ्या. तुम्हाला प्रश्न समजला असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला, तर इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही हे करू शकतात बघा. डिवाइड अँड रूल, तोडा फोडा आणि राज्य करा. डिवाइड अँड रूल. चला, पहिला आपण 3-3 पदांचे 4 गट केले, पण ते काही काम करत नाही, त्याच्यावर लॉजिक आपल्याला व्यवस्थित सापडलं नाही, आणि म्हणून आपण 4-4 पदांचं 3 गट त्या ठिकाणी तयार केले. येस, लिहून घ्या. याच्यातले 20च्या 20 प्रश्न आपल्या नोटबुकवर आले पाहिजे. मी तुम्हाला काल बोललोय, शिस्त महत्वाची आहे. म्हणजे आता आपल्याला समजा मी या ठिकाणी असं म्हणतो बघा, हे तुम्ही कंप्लीट करा. 30 सेकंद मी तुम्हाला देतो अजून एक पूर्ण करायला. ओके, चला.
आता बघा, जर समजा 15 पद आले, तर 15 पद आले तर काय कराल रे? कसं कसं कसे विभागणी कराल त्याची? तीन तीन पदांचे 5 गट, किंवा 5 5 पदांचे 3 गट, असं त्या प्रकारे आपण विभागणी करू शकतो. 16 पद आले तर 16 पद आले तर सर्वात सोपं, 4 4 पदांचे 4 गट. व्हेरी गुड. 20 जर पदांची संख्या असेल तर 4 4 पदांचे 5 गट, किंवा 5 5 पदांचे 4 गट, अशा पद्धतीने आपण विभाजणी करून सर्व गट एकतर सारखे आहेत का, का एकाआड एक येणारा गट सारखा येतोय, अशा पद्धतीचा विचार त्यामध्ये नक्की असतो. तुम्हाला समजतंय सर्वांना मी काय सांगतोय ते? तुम्हाला समजत असेल तर पुढचा प्रश्न तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. चला. पहिली गोष्ट, पदांची संख्या मोजा. पद किती आहेत? पदांची संख्या मोजा. पद किती आहेत? पद किती आहेत ते मोजा. पूर्ण प्रश्न तुम्हाला करायला लावणार आहे. पदांची संख्या बघितली तर पदांची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजे 12 आहे. मागच्या सारखंच आहे. 12 जेव्हा पद असतील तेव्हा पहिला प्रयत्न 4 4 पदांचे 3 गट करण्याचा ठेवा. आता बघा, 4 4 पदांचा हा पहिला गट केला मी, नंतर हा दुसरा गट केला. आता दिसतंय बघा, याचं शेवटचं पद येस आहे, याचं शेवटचं पद येस आहे, म्हणजे हे पण येस असायला पाहिजे. कुठला तरी एक गट पूर्ण करून टाका. याचं पहिलं पद पी आहे, याचं पहिलं पद पी आहे, म्हणजे याचं पण पहिलं पद पी असायला पाहिजे. म्हणजे हा गट सर्वीकडे रिपीट होतोय. पी क्यू आर एस. पी क्यू दिला आहे, इथं काय येणार आहे? आर. तुमचं उत्तर नक्कीच काय आला पाहिजे? आर क्यू पी एस. दॅट्स इट. दॅट्स इट. उत्तराचा पर्याय शोधा. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. म्हणजे आतापर्यंत हे प्रश्न आपण फार वेगळ्या पद्धतीने करत होतो. सहमत आहेत की नाही आहेत? फार वेगळ्या पद्धतीने आपण आतापर्यंत हे करत होतो. पर्यायांची मदत घेऊन पण काही वेळेस आपण ते करत असतो. प्रत्येक पर्याय त्याच्यामध्ये टाकायचा आणि मग काही लयबद्धता तुम्हाला सापडते का? परंतु तो फार वेळ खाणारी पद्धत आहे ती. ही सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे. सर्वात सोपी पद्धत. चला, पुढचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. ओके. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. पदांची संख्या मोजा विद्यार्थी मित्रांनो. पदांची संख्या मोजा, किती पद आहेत? आणि प्रत्येक वेळेस सारखंच लॉजिक असेल असं नाही, लक्षात घ्या. किती पद आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सो पहिली हिंट मी तुम्हाला देऊन देतो. 12 पद आहेत, तर 4 4 पदांचे 3 गट करा. समजा हे लॉजिक अप्लाय नाही झालं तर 6 6 पदांचे 2 गट हे पण करा. तुम्हाला करायचं हे. चला. आणि ते पण लॉजिक सापडत नसेल तर मग शेवटचा पर्याय 3 3 पदांचे 4 गट होतील. समजा मी जर आता इथं गाडलेल्या जागा जास्त आहेत,
चार चार पदांचे जर मी एक गट केले, 1 2 3 4, तर याची सुरुवात सी ने होते, याची सुरुवात बी ने होते. म्हणजे हे लॉजिक काम करणार नाही. लगेच विचार बदलवा. हा, लगेच विचार बदलवा. मग आपण काय करू, 3 3 पदांचे गट करू बघा. पहिले 3, नंतरचे 3, नंतरचे 3 आणि हे नंतरचे 3. दिसतंय का, याची सुरुवात सी ने, शेवट सी ने झालाय, याचा पण सी ने झालाय, याची सुरुवात ए ने झाली, याची पण सुरुवात ए ने झाली आहे. म्हणजे नक्की सर्वांचा शेवट हा सी ने झालेला असेल. हा सी ने होतोय, हा पण सी ने होतोय. एक गट पूर्ण झाला बघा, एबीसी. म्हणजे इथं पण काय पाहिजे, एबीसी. इथं पण एबीसी पूर्ण होतोय, इथं पण एबीसी पूर्ण होतोय. म्हणजे तुम्ही भरलेले अक्षर सी ए बी, बी ए सी, बघा किती लवकर हा प्रश्न सॉल्व्ह होतोय. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं उत्तर आलं असेल विद्यार्थी मित्रांनो. कोणता पर्याय येणार आहे, कोणता पर्याय येणार आहे? सी ए बी बी ए सी. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार, 3 येणार आहे. प्रश्न लिहून घ्या. आता बघा, प्रत्येक वेळेस, आता मागच्या वेळेस आपण चार चार पदांचे 3 गट केले होते, पण इथं ते लॉजिक काम नाही केलं. म्हणून आपण या ठिकाणी 3 3 पदांचे 4 गट केले. मागच्या तिघ प्रश्नांमध्ये आपल्याला असं लक्षात आलं की तोच पाठ, तोच गट रिपीट होतोय. तोच गट रिपीट होतोय. समजतंय सर्वांना? सर्वांना समजतंय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला लिहून घ्या प्रत्येक प्रश्न. हा प्रत्येक प्रश्न आपल्या नोटबुक मध्ये आला पाहिजे. क्वचितच तुम्हाला काही पुस्तकांमध्ये आपल्याला हा प्रकार सापडत पण नाही. आणि स्टाफ सिलेक्शनचे जे ग्रुप डी, एमटीएस म्हणजे पोलीस भरतीच्या लेवलच्या ज्या परीक्षा स्टाफ सिलेक्शन कडून घेतल्या जातात, त्याच्यामध्ये याच्यामध्ये या प्रकारचे कमीत कमी 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून पोलीस भरतीमध्ये आपल्याला जर अशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत दिसले नसतील तर हे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. आणि काही प्रश्न काही परीक्षांमध्ये विचारले देखील गेलेले. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला शृंखला ही लांब दिलेली, म्हणून मी तुम्हाला जास्त वेळ देणार आहे. चला, टेक युअर टाइम. येस, मी तुम्हाला वेळ देतोय. पहिले पदांची पहिली स्टेप काय, पहिली पायरी काय याच्यामध्ये? पहिली पायरी आहे की पदांची संख्या मोजणे. आता इथं पदांची संख्या जास्त, विद्यार्थी मित्रांनो. विभाजन कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं. किती पद आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 पद आहेत बघा, 20. आता 20 पदांमध्ये 2 पर्याय होऊ शकतात. एक तर चार चार पदांचे 5 गट करा, पण पहिल्यांदा जास्त पदांचे गट निवडा. म्हणजे 5 पदांचे 4 गट करा पहिल्यांदा. सो पहिला प्रेफरन्स याला द्या. 5 पदांचे 4 गट करा, पहिला प्रेफरन्स याला द्या. 5 पदांचे जर मी 4 गट केले तर इथं हा शेवट ए आहे आणि 1 2 3 4 5 हा शेवट बी आहे. म्हणजे हा काही पर्याय कामात येणार नाहीये. म्हणून तुम्ही
चार चार पदांचे 5 गट करा. चार चार पदांचे 5 गट करा. 4 पदांचे 5 गट. लॉजिक समजेल लगेच. लॉजिक समजेल लगेच. सर्व 50 ते 60 विद्यार्थी जे वर्गामध्ये बसलेले आहेत, जे ऑनलाईनच्या माध्यमातून लेक्चर करतायत, त्यांनी सर्वांनी हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. बघा, ए बी सी 4 पदांचा हा एक गट झाला, नंतर हा एक गट झाला, हा एक गट, हा एक गट. आता या गटाचा शेवट सी ने, याचा सी ने, याचा पण शेवट सी ने, याचा पण शेवट सी ने, म्हणजे याचा पण शेवट सी ने व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता थोडस लॉजिक इथं बदलताना दिसतंय तुम्हाला. बघा, आता इथं पहिल्यांदा ए 2 वेळेस आला होता, इथं सी 2 वेळेस येताना दिसतोय, म्हणजे इथं बी 2 वेळेस यायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा ए 2 वेळेस आला, नंतर बी 2 वेळेस येईल, नंतर सी 2 वेळेस येईल, पुन्हा ए 2 वेळेस येईल, नंतर बी 2 वेळेस येईल. लॉजिक समजलंय तुम्हाला? मस्त लॉजिक आहे. पहिल्यांदा ए 2 वेळेस, नंतर बी 2 वेळेस, नंतर सी 2 वेळेस, पुन्हा ए 2 वेळेस, बी 2 वेळेस. पुढचा जर गट आला असता त्याच्यामध्ये सी 2 वेळेस आलं असतं. म्हणजे तुमचं उत्तर सी बी ए बी यायला पाहिजे. म्हणजे हा क्रम पूर्ण करण्यासाठी शोधा. पर्यायांमधून कोणता पर्याय तुम्ही उचलता? पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तराचा पर्याय असायला पाहिजे. वेगळा आहे. आतापर्यंत जे आपल्याला, आतापर्यंत जर आपण जे क्रम पूर्ण केला त्याच्यामध्ये सर्व गट सारखे होते. सर्व गट सारखे होते. मग तो 3 पदांचा असो की 4 पदांचा असो, सर्व गट सारखे होते. इथं थोडस वेगळंपण आहे. थोडस वेगळंपण आहे. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न तुम्हीच करा. लक्षात घ्या, आपल्याला हा प्रश्न प्रकार स्टाफ सिलेक्शन, SSC स्टाफ सिलेक्शनच्या सर्व परीक्षा, सरळ सेवेमध्ये देखील प्रश्न विचारले जात आहेत. सरळ सेवा आणि पोलीस भरतीला तर तुम्हाला विचारलाच जातोय. इवन कंबाईनच्या ज्या परीक्षा होतात, MPSCच्या ज्या कंबाईनच्या ग्रुप सीच्या वगैरे परीक्षा होतात, ग्रुप सी, त्याच्यामध्ये देखील प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो. म्हणून हा प्रश्न प्रकार महत्वाचा आहे. प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतोय की पहिल्यांदा काय मोजा? पदांची संख्या मोजा. पदांची संख्या मोजा आणि त्याची विभागणी करा. मग इथं किती पद आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 पद आहेत. तर काय करता येईल आपल्याला? 5 5 चे 3 गट करा. 5 चे 3 गट करा पहिल्यांदा. चला, 5 चे जर 3 गट केले, 1 2 3 4 5 हा पहिला गट, 1 2 3 4 5 हा दुसरा गट. आलंय बघा, याचा शेवट सी ने होतो, याचा शेवट सी ने होतो, याचा पण शेवट सी ने होतो. ठीक आहे. आता याचं तिसरं पद बी आहे, याचं तिसरं पद बी आहे, तर याचं तिसरं पद काय असायला पाहिजे? बी असायला पाहिजे. याचं दुसरं पद ए आहे, तर याचं दुसरं पद काय असायला पाहिजे? ए असायला पाहिजे. दुसरं पद ए असायला पाहिजे. आता हे चौथं पद सी आहे, तर हे पण सी करून टाका. तर सर्व गट सारखे दिसतात बघा. ए ए बी सी सी, ए ए बी सी सी, ए ए बी सी सी. तिघ गट सारखे आले. तिघ गट सारखे आले, म्हणून तुमचं उत्तर येणार आहे ए सी
ए सी, ए बी. प्रत्येक प्रश्न जसं जसं आपण पुढे जातोय तसं तसं थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढते. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. प्रश्न आवडला असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. सर्व प्रश्न लिहून घ्या. प्रत्येक प्रश्न आपल्याला एक वेगळं लॉजिक शिकवतोय. वेगळं लॉजिक शिकवतोय. मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला 20 पद होते, तर 20 पदांमध्ये आपण 5-5 चे 4 गट केले. या ठिकाणी 15 गट होते, 15 पद होते, तर आपण 5-5 चे 3 गट केले. विद्यार्थी मित्रांनो, समजतंय सर्वांना? व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. सोमवारी ज्यावेळेस आपण ऑनलाईन सत्र घेऊ, तर सोमवारच्या सत्रामध्ये उद्याचं सत्र शक्य झाल्यास अपलोड करतो मी. सोमवारच्या सत्रामध्ये आपण ज्यावेळेस सेशन घेऊ त्यावेळेस आपण पीवाय क्यू घेणार आहे. पीवाय क्यू घेणार आहे. चला, पीवाय क्यू कशावरचे? अक्षर मालिकेवरचे पीवाय क्यू घेणार आहे. पदांची संख्या मोजा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मागच्या वेळसारखी सिच्युएशन आहे. 15 पद दिलेले आहेत, तर आपण 5-5 चे 3 गट करा. 5-5 चे 3 गट करा. केले का 5-5 चे 3 गट? 1 2 3 4 5 हा पहिला गट तयार होईल. 1 2 3 4 5 हा दुसरा गट तयार झाला. 1 2 3 4 5 तिसरा गट. आता याच्यामध्ये बघा, याचा शेवट ए ने झालाय, याचा शेवट सी ने झालाय आणि याचा शेवट ए ने झालाय. म्हणजे आपल्याला काही लयबद्धता दिसत नाहीये. म्हणून आपण आता 3-3 चे 5 गट करून बघू. हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट, हा चौथा गट. आता बघा, प्रत्येक गटामध्ये जर तुम्ही बघितलं तर ए बी सी हे वापरलेच गेलेत. ए बी सी हे 3 अक्षर वापरलेच गेलेत. ह्या प्रत्येक गटामध्ये एक अक्षर दिलेलं नाहीये. एक अक्षर मिसिंग आहे. एक अक्षर म्हणजे या तिघांपैकी एक अक्षर गाडलेलं आहे. एक अक्षर गाडलेलं आहे त्याच्यामध्ये. भरून टाका ते. म्हणजे इथं काय गाडलेला आहे तुमचा? ए नाहीये. इथं काय नाहीये? एबीसी मधला बी नाहीये. इथं एबीसी मधला सी नाहीये. नंतर इथं बी नाहीये आणि इथं काय नाहीये? इथं पण बी नाहीये. म्हणजे बघा शृंखला कशी होते. एबीसी नंतर बघा एबीसी, एबीसी, आता बी ला शेवटी ढकललं म्हणजे काय झालं? बी सी ए. आता बी ला शेवटी ढकललं तर काय झालं? सी ए बी. आता सी ला शेवटी ढकललं जाईल तर ए बी सी. आता पुन्हा ए ला शेवटी ढकला म्हणजे काय? बी सी ए. तर खूप चांगली शृंखला आहे बघा ही. म्हणजे आतापर्यंतच्या लॉजिक्स मधलं हे सर्वात चांगलं लॉजिक मला या ठिकाणी दिसलं. आपण 15 पद होते बघा. 15 पदांचे आपण 5-5 पदांचं 3 गट तयार केले, पण त्याच्यात लॉजिक नाही सापडलं आपल्याला. आणि म्हणून आपण 3-3 पदांचे गट केले. 3-3 पदांच्या गटामध्ये थोडंसं ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला असं दिसलं की एबीसी हेच अक्षर वापरले जात आहेत त्याच्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त कोणतंही अक्षर वापरलं जात नाहीये. मग प्रत्येक गटामध्ये एक एक अक्षर मिसिंग आहे. मग ते मिसिंग अक्षर भरून टाका, तुम्हाला लॉजिक सापडून जाईल. म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे ए बी सी बी बी. चला उत्तराचा पर्याय शोधा. ए बी सी बी बी तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार. प्रत्येक प्रश्न आपल्याला एक वेगळी शिकवण या ठिकाणी देतोय. हे एक्साइटिंग आहे बघा. हे शोधणं फार महत्वाचं.
याच्याने तुम्हाला वेगवेगळे विचार करायला तुम्ही प्रवृत्त होताय. ओके. किती लोकांना हा प्रकार अक्षर मालिकेवरचा हा प्रकार तुम्हाला जर नवीन असेल तर कमेंट बॉक्समध्ये न्यू म्हणा. आणि तुम्हाला आतापर्यंतचा सर्व हा प्रकार व्यवस्थित समजला असेल तर यस म्हणा. चला, न्यू यस म्हणा. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय तर त्याच पद्धतीने करा. अल्फाबेट्स बदललेले, अक्षर बदलवलेले, पद्धत तीच राहणार आहे, पद्धत बदलत नाहीये. पद्धत बदलणार नाही. पद्धत बदलणार नाही. चला, पद्धत बदलणार नाही म्हणजे काय करायचं? पहिल्यांदा तुम्हाला पदांची संख्या मोजा. किती पद आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. चला, 12 पद आले. 12 पद आले तर आपण पहिला विचार काय करतो? 4-4 पदांचे 3 गट करा. मग 4-4 पदांचे 3 गट करा. 1 2 3 4 पहिला गट, 1 2 3 4 दुसरा गट आणि हा तिसरा गट. तर आता याची शेवट एफ ने झाली आहे, याची शेवट एफ ने झाली आहे, याची शेवट ई ने होते, म्हणजे काहीतरी गडबड आहे. मग आपण काय करू आता? 3-3 पदांचे गट करू. बघा, 3-3 पदांचे गट केले तर हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. मग आता तुम्हाला इथं दिसतंय की ई एफ आणि जी हे 3 अक्षरच वापरले गेलेले आहेत. मागच्या वेळ सारखंच आहे. तुम्हाला दिसतंय ना, 3-3 पदांचे जर तुम्ही गट केले इथं तर तुम्हाला असं दिसतंय की या शृंखलेमध्ये वापरले गेलेले 3 जे अक्षर आहेत ते काय ई एफ आणि जी हे 3 अक्षर आहेत. मग हे 3 अक्षर येताच आहेत बघा. ते याच्यामध्ये कोणतं मिसिंग आहे? याच्यामध्ये एफ मिसिंग आहे. याच्यामध्ये कोणतं मिसिंग आहे? जी मिसिंग आहे. याच्यामध्ये कोणतं मिसिंग आहे? ई मिसिंग आहे. आणि याच्यामध्ये जी मिसिंग आहे. दॅट्स इट, झालं तुमचं उत्तर. तुमचं उत्तर एफ जी ई जी हे यायला पाहिजे. बघा, चेक करा, ऑप्शन तुम्हाला दिसतंय का? येस, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर आहे. समजतंय सर्वांना? हे बघा, सरावामध्ये असे असंख्य विचार आपल्या डोक्यामधून जायला पाहिजेत, म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला हा प्रश्न फारच कमी विद्यार्थी सॉल्व्ह करणार आहेत. कारण की बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टींवर प्रकाशच टाकला जात नाही किंवा तशी सोपी पद्धत सांगितली जात नाही. लक्षात घ्या. ओके. प्रत्येकाने प्रश्न लिहा. मी पुन्हा पुन्हा आग्रह धरतोय, त्याचं एकमेव कारण असं आहे की हा टोटली नवीन प्रकार आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला स्पर्धेमध्ये पुढे ठेवतात. चला, पुढचा प्रश्न करा. मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतोय हा प्रश्न सॉल्व्ह करायला. टेक युअर टाइम. प्रत्येकाने पेपर पेन्सिल चालवा.
पदांची संख्या मोजा, किती पद आहे. आता प्रत्येक वेळेस एबीसीडीज वापरण्यात येईल अशातला काही म्हणजे आवश्यक नाहीये ते. किती पद आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. आता बघा एकदमच ऑड पद आलेत. 18 पद आले असतील तर तुम्ही 3 चे 6 गट करू शकतात. 6 त्रिक 18 किंवा 6 चे 3 गट देखील करू शकतात. 6 चे 3 गट देखील करू शकतात. पहिला प्रेफरन्स मोठ्या पदांच्या गटाला द्या. पहिला प्रेफरन्स मोठ्या पदांच्या गटाला द्या. म्हणजे 6 चे 3 गट करा सर्वांनी. बघा काही लॉजिक सापडतंय का. 6 चे 3 गट करा. बघा 6 चे 3 गट केले तर 1 2 3 4 5 6 हा एक पहिला गट. नंतर 1 2 3 4 5 6 हा दुसरा गट. नंतर 1 2 3 4 5 6 तिसरा गट. आता बघा याची शेवट एक्स झेड ने, याची शेवट पण एक्स झेड ने होते तर याची शेवट पण एक्स झेड ने होणार आहे. एक गट पूर्ण करून घ्या. याची सुरुवात झेड एक्स ने, याची सुरुवात पण झेड एक्स ने, तर याची सुरुवात पण झेड एक्स ने व्हायला पाहिजे. झालं. मध्ये 2 2 पी येत आहेत म्हणजे इथं पण एक पी येणार आहे आणि इथं पण एक पी येणार आहे. म्हणजे तुमचं कंप्लीट झालं बघा. तिघ गट सारखे आले. म्हणून एक शिकवण तुम्हाला या पुन्हा प्रश्नात दिली आहे की मोठ्या पदांचे गट हा विचार पहिल्यांदा करायचा. कदाचित तुम्ही 3 3 पदांचे जर गट केले असते ना त्याचं पण लॉजिक येईल. ते कसं येईल आपण बघू. म्हणजे बघा इथं तुमचं उत्तर काय आलं पाहिजे. पी झेड पी झेड पी झेड पी झेड तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. सॉरी पर्याय क्रमांक 3. आता तुमच्यातल्या एखाद्या विद्यार्थ्याने असं केलं असेल बघा. इथं गॅप आहे एक्स झेड, पुन्हा गॅप आहे एक्स पी पी एक्स झेड झेड एक्स गॅप आहे पी एक्स झेड गॅप आहे. आता समजा तुम्ही जर 3 3 पदांचे गट केले. हा पहिला पद, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हा 6वा. तर आता बघा या गटाची शेवट पी ने होते, याची पण शेवट पी ने होते, याची शेवट झेड ने होते, याची शेवट झेड ने होते. म्हणजे काय होते या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल बघा. इथं एकाआड एक येणारे गट सारखे म्हणजे हा गट आणि हा गट सारखा असेल. नंतर हा गट आणि हा गट सारखा असेल. म्हणजे बघा हा झेड एक्स पी आहे तर आपण झेड एक्स पी व्हायला पाहिजे. आपण झेड एक्स पी व्हायला पाहिजे. मग याचाच अर्थ असा होतो की याचाच अर्थ असा होतो की हा गट आणि हा गट सारखा असेल आणि हा गट आणि हा गट सारखा असेल. म्हणजे बघा हा पी एक्स झेड आहे तर हा पण पी एक्स झेड आणि हा पण पी एक्स झेड. मग आपलं उत्तर बघा काय काय आहे. आपण काय काय भरलं इथं. आपण काय काय भरलं. हा पहिला पी भरला आपण इथं पी, नंतर हा झेड, नंतर पुन्हा पी आणि पुन्हा झेड. तर आपलं तेच उत्तर आलं बघा. पी झेड हे उत्तर आलं. 3 3 चे गट जरी तुम्ही केले असते तरी उत्तर आलं असतं. तिथं एका आड एक येणारे ग्रुप हे सारखे येत होते. लॉजिक समजते तुम्हाला. दोघं पद्धतीने उत्तर तुमचं एकच येईल आणि एकच यायला पाहिजे. दोघं पद्धतीने उत्तर तुमचं सारखं येणार आहे. गुड. चला पुढचा तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न. तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आता तुमचा आत्मविश्वास वाढला असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा.
मोजा पदांची संख्या मोजा विद्यार्थी मित्र, किती पद आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 पद असतील तर सर्वात सोपं. 16 पद असतील तर काय करा, 4 पदांचे 4 गट. 16 पद असतील तर सर्वात सोपं बघा. मग 4 पदांचे 1 2 3 4 पहिला गट, 1 2 3 4 दुसरा गट, हा तिसरा गट. आता बघा, हा गट 2M ने संपतोय, हा गट 2M ने संपतोय, म्हणजे हा पण गट 2M ने संपायला पाहिजे आणि हा पण 2M ने संपायला पाहिजे. आता हे गट पूर्ण होऊन गेले म्हणजे काय, कसं लॉजिक होते, 2N 2M, सो 2N 2M, सो तुमचं उत्तर N N M M यायला पाहिजे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आता तुमचे उत्तर पण आता माझ्या उत्तरांशी मॅच व्हायला लागले. येस ऑर नो? आता वेग पण वाढलाय, कॉन्फिडन्स पण वाढलाय, काय करायचं ते पण लवकर सुचतंय. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. येस. 16 पद होते याच्यामध्ये, आणि 16 पद जर असतील तर सर्वात सोपं 4 पद. कोणी जर म्हटलं सर मी 2 पदांचे 8 गट केले असते, तर 2 पदांचे जर 8 गट तुम्ही केले असते ना या ठिकाणी, बघा काय झालं असतं. 2 पदांचे जर तुम्ही 8 गट केले असते समजा या ठिकाणी, तर काय झालं असतं, हा 2 पद, 2 2 नंतर पुन्हा 2, पुन्हा 2, पुन्हा 2. तर इथं अल्टरनेट गट गट सारखा येतो बघा, MM, पुन्हा हा MM आला असता, हा MM आला असता, नंतर हा NN सारखा येतोय, म्हणजे याच्या मागचा हा पण सारखा असेल आणि हा पण सारखा असेल. तरी लॉजिक तेच आलं असतं, तरी लॉजिक तेच आलं असतं. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. आता वेग पण वाढायला पाहिजे आणि उत्तराची अचूकता पण वाढायला पाहिजे, अॅक्युरेसी पण वाढायला पाहिजे. आता 8वा 10वा प्रश्न आपल्या समोर आलाय. तुम्हाला नेमकं समजलंय आपल्याला काय करायचं ह्या प्रश्न प्रकारामध्ये. म्हणून वेग आणि अचूकता दोघा गोष्टींवर काम व्हायला पाहिजे, कारण स्पर्धा परीक्षा ही वेळेचं फार महत्व आहे. एखाद्या प्रश्नाला तुम्ही किती वेळ लावतायत आणि तो बरोबर येतोय का नाही ते महत्वाचं आहे. मोजा पदांची संख्या किती आहे. पदांची संख्या मोजा. पदांची संख्या जर मोजली विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. अरे 17 पद आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. तर 16 पद घ्या आणि 16 पदांचे 4 चे गट करा. 4 चे जर गट केले तर हा पहिला गट, हा दुसरा गट, हा तिसरा गट आणि हा चौथा गट. काम करत नाहीये, काहीतरी गडबड आहे, वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे, वेगळ्या पद्धतीचा आउट ऑफ द बॉक्स आहे. आता बघा, नक्की मला इथं M दिसतो, N दिसतो, नंतर O 3 वेळेस आलाय, Q किती वेळेस आलाय, 4 वेळेस आलेला इथं दिसतोय मला. म्हणजे बघा इथं लॉजिक असं आहे बघा, M एक वेळेस पहिल्या क्रमांकाचा, नंतर N किती वेळेस येईल, 2 वेळेस, नंतर त्याचा क्रमांक आहे O किती वेळेस आला, 3 वेळेस O. मग P किती वेळेस येईल, P किती वेळेस येईल, P 4 वेळेस. खूप सुंदर प्रश्न आहे. मग सांगा रे, Q किती वेळेस येणार आहे, Q किती वेळेस येणार आहे, Q 5 वेळेस येणार आहे, Q 5 वेळेस येईल. मग R ची वेळ आली असती तर R किती वेळेस आला असता, R किती वेळेस आला असता, पण आपल्याला 2च R दिलेत, R किती वेळेस आला असता, 6 वेळेस आला असता. असं जसं जसं पुढे जाऊ तसं जसं पुढचं अक्षर ते जास्त होत जाईल. ओके, म्हणजे काय, M एक वेळेस, N 2 वेळेस, O 3 वेळेस, P 4 वेळेस, Q 5 वेळेस, R 6 वेळेस, नंतर S 7 वेळेस, अशा प्रमाणे. मग इथं आपली ही जागा N ने भरावी लागेल. O 3 वेळेस आलाय म्हणजे ही P ने भरावी लागेल. Q 5 वेळेस म्हणजे ही जागा 4 Q ने भरावी लागेल. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, NEQ. खूप सुंदर प्रश्न आहे हा.
एक्सप्लेनेशन पण लिहून घ्या याचं. खूप सुंदर प्रश्न आहे. मी तर म्हणेल की हा कंबाईन मेन्सच्या लेवलचा प्रश्न आहे. कंबाईन मेन्सच्या लेवलचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. पण तो प्रश्न देखील आपण करतोय, तुम्हाला तो सॉल्व्ह करता येतोय. कदाचित सॉल्व्ह करता येत नसेल तर तो तुम्हाला समजतोय, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. खूप सुंदर लॉजिक. आता 17 पदं घेतल्यावर आपण पहिला आपल्याला असं वाटलं की अरे हे चुकलंय काहीतरी. हा, मग मी तुम्हाला नेहमी सांगत असतो बघा, आपण आपल्या मागच्या सरावामधून शिकत असतो, तिथून आपण हुशार बनतो. 17 पदं आतापर्यंत आलेच नव्हते आपल्याला, म्हणून आपण लगेच गडबडत आपण ठरवून टाकलं की बुवा काहीतरी चुकीचं असेल प्रश्नामध्ये. पण तसं नाहीये. लगेच गिव्ह अप करू नका, लगेच हार मानू नका. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. चला, क्रम पूर्ण करा. क्रम पूर्ण करा. ABC किती पद आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. आता समजा, आता बघा थोडस तुम्ही विचार करा. मागच्या प्रश्नाचा जर तुम्ही रेफरन्स घेतला तर तुम्ही विचार करा. मी तुम्हाला देतोय वेळ. आता आपण पहिल्या 5-6 प्रश्न 10 प्रश्न आपण ज्या पद्धतीने सॉल्व्ह केले त्या पद्धतीचं लॉजिक नाहीये याच्यामध्ये. थोडंसं वेगळं आहे. मागच्या प्रश्नामध्ये जसं लॉजिक आपण अप्लाय केलं तसं लॉजिक थोडंसं ऑब्झर्व करा. एबीसीडी तुम्हाला माहिती आहे. पहिल्या पदांमध्ये ई दिसत नव्हता, नंतर मग ई यायला लागला. पहिल्या पदांमध्ये डी दिसत नव्हता, नंतर डी यायला लागला, नंतर ई यायला लागला. येस, आणि पर्यायांकडे तिरकी नजर टाका. पर्यायांमध्ये एफ पण दिलेला आहे. म्हणजे काहीतरी या ठिकाणी असं लक्षात येत आहे की एक एक अल्फाबेट पुढे येणारे एक एक अक्षर ऍड होतंय. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की प्रश्न सॉल्व्ह करत असताना पर्यायांकडे तिरकी नजर दिली पाहिजे. पर्याय आपल्याला हिंट देतात. खूप सुंदर प्रश्न आहे हा. पर्याय आपल्याला हिंट देतात. मग काय हिंट दिली आहे या पर्यायाने? पर्याय आपल्याला हिंट देतोय विद्यार्थी मित्रांनो की बघा, हा झाला ABCD, हा पूर्ण ग्रुप झाला इथं. नंतर इथं समजा मी इथं ए इन्सर्ट केला तर हा ABCDE पर्यंत झाला, म्हणजे एक अल्फाबेट वाढलं. नंतर हा इथं काय झाला, ABCDE पर्यंत दिलेला आहे, म्हणजे इथं काय असायला पाहिजे, एफ असायला पाहिजे. म्हणजे सुरुवातचा काय पाहिजे, ABC. म्हणजे बघा, सुरुवातीला 3 अल्फाबेट घेतले ABC, नंतर काय केलं, आता एक अल्फाबेट वाढवलं, ABCD हा दुसरा गट आहे. नंतर ABCDE एक वाढवला, त्याच्यानंतर आता पुन्हा काय, ABCDEF. याच्यानंतर जर आला असं तर काय आलं असं, ABCDEFG. समजते तुम्हाला? म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे, CAF. CAF या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4. खूप सुंदर प्रश्न आहे. मागचे दोघी प्रश्न म्हणजे बघा, आपण मी तुम्हाला सांगितलं जसं जसं आपण पुढे जातोय तसं तसं डिफिकल्टी लेवल चांगली होते आणि हे प्रश्न सर्व समजतायत आपल्याला. येस. चला, पुढचा प्रश्न बघा. हा, म्हणजे मी गट करताना मी बघा, ते गट करताना आपण ते पदांची संख्या त्याच्यावरून गट नाही केल्या, पण याचा गट असा केला, ABC पहिला, दुसरा ABCD दुसरा, नंतर ABCDE तिसरा, आणि दुसरा त्याचा पुढचा ABCDEF. चला, पुढचा प्रश्न घ्या. आता तुम्हाला या प्रश्नावर लॉजिक तुम्हाला समजायलाच पाहिजे. येस.
व्हेरी गुड. पर्यायांकडे पण नजर टाका. खूप सुंदर प्रश्न आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. सिक्वेन्सने येत आहेत बघा. एम नंतर काय येतो? एन. एन नंतर ओ. ओ नंतर पी. पी नंतर क्यू. क्यू नंतर आर. आर नंतर एस. पण इथं क्यू मला किती वेळेस दिसतोय? 4 वेळेस. क्यू नंतर एक गॅप टाकून एस मला इथे किती वेळेस दिसतोय? इथं किती? 4 वेळेस नाही रे बाबा. हा 4 वेळेस नाही, 3 वेळेस दिसतोय. हा किती वेळेस आहे? इथं 3 वेळेस आहे. हा किती वेळेस आहे? 3 वेळेस. इथं 2 वेळेस आहे. ओ किती वेळेस दिसतोय? ओके, क्यूच्या मागे एक अक्षर ड्रॉप करून ओ किती दिसतोय? 4 वेळेस. मग आता ओच्या अगोदरचा एम हा किती वेळेस पाहिजे? 5 वेळेस पाहिजे. हा 5 वेळेस पाहिजे. 5 वेळेस. मग त्याच्यानंतर एन एकटाच एकाच वेळेस. नंतर बघा हा एकटाच आला. नंतर ओ 4 वेळेस. मग त्याच्यानंतर पी एकटाच. नंतर क्यू. पी एकटाच. क्यू किती वेळेस? 3 वेळेस. मग नंतर आर एकटाच. आणि मग त्याच्यानंतर एस किती वेळेस? 2 वेळेस. म्हणजे आपलं उत्तर इथं इथं काय यायला पाहिजे? एम यायला पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? एम पी आर. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. बेस्ट क्वेश्चन. बेस्ट क्वेश्चन. लक्षात घ्या. या डिफिकल्टी लेवलला क्वचितच तुम्हाला विचारलं जाईल. परंतु ही डिफिकल्टी लेवल जर तुम्ही सॉल्व्ह करतायत, ती हिंमत ठेवतायत, म्हणजे नक्की तुम्हाला जमण्यासारखं आहे. पुढचा प्रश्न बघा आता. अक्षरांची जागा अंकांनी घेतली आहे. अक्षरांची जागा अंकांनी घेतली आहे. चला, मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पुन्हा तेच पदांची संख्या मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. व्हेरी गुड. 16 जर पद असतील तर हा सर्वात सोपा प्रकार आहे आपल्यासाठी. 4 पदांचे 4 गट करा. 4 पदांचे 1 2 3 4. 1 2 3 4. ओके. 1 2 3 4. 1 2 3 4. आता बघा, याची शेवट 0 1 ने झाली, याची शेवट 0 1 ने झाली, याची शेवट 0 1. म्हणजे हा 0 1 असेल. आता हा पूर्णच गट आहे ना, म्हणजे हा पहिला 1 1 1 1 1 1 झाला. तुमचं उत्तर 1 1 1 0 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. अल्फाबेट्सला काय केलंय? बदल काय झालाय? अल्फाबेट्सला कशाने रिप्लेस केलंय? अक्षरांनी रिप्लेस केलंय. बदल एवढाच आहे. बदल एवढाच आहे, समजून घ्या. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्नच समजत नाही काय करायचं याच्यामध्ये. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? प्रश्नच समजत नाही काय करायचंय त्याच्यामध्ये. आणि म्हणून असे प्रश्न आपल्या हाताखालून गेले पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. करा. जमेल, सर्वांना जमणार आहे. सर्वांना जमणार आहे. 4 ची संख्या वाढताना दिसते. पर्यायांकडे तिरकी नजर पण टाका. 4 ची संख्या वाढताना पण दिसते. इथं बघा 2 वेळेस 1 होता. आणि इथं जर तुम्ही बघितलं ना, 1 2 3 4 5 6 7. मी जर इथे एकदा ठेवून दिला अजून, म्हणजे हा किती होऊन जाईल? 8 वेळेस होऊन जाईल. किती वेळेस होऊन जाईल? 8 वेळेस. म्हणजे इथं हा 1 2 वेळेस आला. मग हा आपण 4 वेळेस घेऊ. सम सम काउंट घेऊ आपण. हा किती वेळेस? 6 वेळेस. म्हणजे हा 1 2 3 4 5 6. अच्छा, मग हे तर 6 होऊन गेले तुमचे. 3 आणि 3 6. म्हणजे इथं पुन्हा 4 यायला पाहिजे. ओके, काहीतरी वेगळा लॉजिक त्याच्यामध्ये आहे मग. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7. आता बघा, हा शेवटी 4च असायला पाहिजे. हा 8च असायला पाहिजे. लक्षात घ्या. कारण की इथं 5 दिलेलं नाहीये कुठंच. म्हणजे हा जर 1 2 3 4 5 आपण 6 6 वेळेस जर घेतला, 7 वेळेस जर घेतला, तर हा किती वेळेस येतोय?
मग इथं 2 जर ठेवला तर हा 4 वेळेस येतोय. म्हणजे 2, 4, 7, 8 असं काही लॉजिक अप्लाय होत नाही. असं लॉजिक नाही येणार हे. काहीतरी वेगळा संबंध याच्यामध्ये आहे. किती आहेत? 1, हे 5 आहेत. हे 6 इथं, म्हणजे एकतर ही सिच्युएशन इथं शेवटी नको होती. दोन दोन जर आपण इथं ठेवला तर बघा, आणि शेवटी 4 जर ठेवला तर हा किती वेळेस होतोय? 2, 4 आणि 6 आणि 2 हे किती आले? 8. हे किती वेळेस झालं? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 वेळेस झाला. हा 1, 2, 3, 4, 5 हा 5 वेळेस झाला आणि हा 2 वेळेस झाला. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. 2, 2. समजा हे दोघं जर 4 ठेवले आपण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 वेळेस होऊन जाईल. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, चला. पुन्हा पदांची संख्या मोजा. किती पद आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 पद आहेत. आता 14 पद असतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 पद असतील तर तुम्ही 7 7 चे 2 करा, करा बरं. चला, आता जर तुम्ही हे केलं असेल बघा, तर थोडासा तुम्हाला आजचा अंदाज घेता येईल बघा. इथं 2-2चा ग्रुप जर केला, 9-8 मला इथं दिसतोय. इथं पुन्हा 2चा ग्रुप केला, इथं 2चा ग्रुप केला, इथं 2चा ग्रुप केला, 2चा ग्रुप केला, 9-8, 9-8, इथं पण 9-8 दिसतोय. म्हणजे इथं 9-8, 9-8, 9-8, 9-8 हा रिपीट होतोय. म्हणजे आपलं उत्तराची सुरुवात 9-8, 8, 8, 9 अशी व्हायला पाहिजे. ओके, जो पर्याय क्रमांक 1 तुम्हाला इथं दिसतोय. येस, पर्याय क्रमांक 1 आहे. ओके, चलो, सर्वांचं उत्तर आलं असेल. पुढचा प्रश्न बघा आता. या ठिकाणी तुम्हाला जस्ट मिनिट, आपण पुढचा प्रश्न घेऊ. बघा, इथं आपल्याला काय दिसतंय? इथं आपल्याला सिम्बॉल्स दिलेले आहेत. सिम्बॉल्स दिलेले आहेत. ओके, आता हे सिम्बॉल्स पण वाढताना तुम्हाला दिसत आहेत का बघा? इथं किती सिम्बॉल आले? ते 1, 2, 3, 4, 5, 6. इथं पहिल्यांदा 2 होते, नंतर आपण जर 3 घेतले, नंतर 1, 2, 3, 4 झाले. ओके, सिम्बॉल्स वाढतायत. सिम्बॉल्स वाढतायत. आता इथं शेवटी डब्ल्यू हॅश येणार आहे का बघा? हा हॅश येणारच आहे का? नाही, हा पण येणार नाही, हा पण येणार नाही. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक एकच यायला पाहिजे. म्हणजे इथं डब्ल्यू ठेवला तर इथं हॅश. म्हणजे बघा किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झाले हे. 1, 2, 3, 4, 5 झाले हे. ओके,
नंतर 1 2 3 हे झाले आणि हे 2 झाले, बरोबर. म्हणजे 2 3 5 7 ह्या काय आहेत रे बाबा? ह्या काय आहेत तुमच्या मूळ संख्या आहेत. काय आहेत तुमच्या मूळ संख्या आहेत. लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो बघा. इथं बघा, इथं किती इन्फिनिटी हे सिम्बॉल किती आहेत? 2. इथं किती घेतो मी आता? 3 सिम्बॉल घेतो. इथं हे 5 सिम्बॉल घेतो. 5 सिम्बॉल. आणि हे टोटल किती सिम्बॉल झाले? 7 सिम्बॉल. तर यांच्यामध्ये लय आहे ना, 2 3 5 7 या मूळ संख्या आहेत. मी तुम्हाला काल बोललो होतो की तुमच्या कमीत कमी 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठ पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिपीटेड सिरीज वर हे सत्र कंप्लीट केलेलं आहे. नवीन प्रकार आपल्यासाठी जर असेल तर चॅट बॉक्स मध्ये न्यू म्हणा. सर्वांनी व्यवस्थित पुन्हा एकदा आपण जे सॉल्व्ह केलेले क्वेश्चन्स आहे ते बघा, सराव करा आणि नक्की तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न आल्यास तुम्ही ते उत्तर चुकणार नाही. ठीक आहे. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.